नमस्कार मंडळी, कशा सगळेजण. तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालं असेल आजचा व्लॉग आम्ही का बनवायला घेतलाय. कारण आज आहे उपवास, शुक्रवार. श्रावणातला ज्योतीचा आम्ही उपवास पकडतो सईसाठी. तर कालपासून श्रावण सुरू झाल्याने आज श्रावणातला पहिला शुक्रवार आहे. तर आम्ही चार्वीच्या जन्मापासून आहे ना ही पूजा दर शुक्रवारी श्रावणातल्या करतोच. तर मी परवा दिवशी ना इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती याच्याबद्दल की हा आवर्जून उपवास करावा सगळ्यांनी. तर बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की दादा ही पूजा कशी करतात, हा उपवास म्हणजे ह्या व्रताचं नेमकं काय काय करावं लागतं. तर म्हटलं चला आज आम्ही पूजा करतोच आहे, तर तुम्हाला तुमच्याबरोबर पण शेअर करतो. आता मला माहिती आहे हा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला सोमवारी बघायला मिळेल, पण तुम्ही पुढच्या शुक्रवारी अशी पूजा करू शकता. आणि माझं अजिबात असं म्हणणं नाही की पूजा अशीच करतात, आम्ही कशी करतो ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवणार. खूप साधी सिंपल पूजा, देवाला सगळं साधंच आवडतं. तर आम्ही कशी करतो ते तुम्हाला दाखवतो. ते तुम्हाला दाखवणार आहे. पूजेची तयारी झाली आमची. हे बघा मॅडम छान नटून थटून रेडी आहेत, मी पण थोडंसं रेडी झालंय. आणि जिच्यासाठी पूजा करायची आहे तिचं बघा काय चाललंय. चार्वी हाय कर, हाय करा. हाय कर. आता बाद झालं गेम गेम बाद झाला. आम्हाला कुठलीही तयारी करायची म्हटलं ना की तिला असा मोबाईल लावून द्यावा लागतो. चला मी तुम्हाला पूजेची तयारी दाखवतो. तर इकडे बघा सगळी पूजेची तयारी आम्ही करून घेतली आहे. तर मेन म्हणजे या पूजेसाठी ना दुर्वा आणि आघाडा लागतो. तर आज मला आघाडा नाही भेटलाय, पण दुर्वा मी आवर्जून आणले आहेत. कारण आघाडा आणि दुर्व्याच्या पानांची जी माळ आहे ती घालायची असते ज्योतीलाच. तर इकडे सगळी पूजेची तयारी करून झाली आणि इकडे आमची ज्योतीची आम्ही स्थापनासुद्धा केली आहे. दरवर्षी ना आम्ही हा फोटो असा भिंतीला चिपकवतो, पण नंतर काढताना थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणून आज तो आम्ही फ्रेमवरती लावला यावर्षी. आता ही पूर्ण श्रावण महिन्यात इथेच असणार आहे अशी देवाऱ्याच्या बाजूला. आणि इकडे बघा प्रियंकाने आता तिच्या बाळकृष्णाला न्यू ड्रेस घातलाय, कसला भारी दिसतंय. मॅडमनी मिशोवरून कपडे मागवलेत बाळकृष्णासाठी. काल वेगळा होता, आज रेडी. तर आपले बाळकृष्ण पण छान दिसत आहेत. तर चला पूजेची तयारी तर झाली, पूजा करूया आपण. तुम्हाला पण दिसेलच ब्लॉगमध्ये, स्टे ट्यून. इकडे बघा पूजेची तयारी झाली. मॅडमनं मी गजरा आणला होता. कधी आणला होता? ते 4 दिवस झाले असतील. तिला आता तुम्ही जर आपले ब्लॉग बघत असाल मिनी ब्लॉग, तर मी तिला रोज एक गिफ्ट देतोय ॲन्युअल लग्नाचं. होता, पण मी शुक्रवारीसाठी राखून ठेवलं होतं. म्हटलं पूजेच्या दिवशी घालता येईल. आणि देवीला पण ठेवलं होता. म्हणजे मी आधी देवाला वाहिला होता. काल दिवा महोत्सव होती परवा, तेव्हा पण देवाला वाहिला होता. आणि आज पण देवीला वाहिला ठेवला साईडला. आणि मग राहिलेला हा मी मांडतो. तर त्या गिफ्टचा ब्लॉग पण मला माहिती आहे बऱ्याच लोकांना बघायचा आहे, तर त्याचा ब्लॉग पण मी लवकरच करणार आहे. तर त्याचा सेपरेट ब्लॉग आपल्या चॅनलवर लवकरच येईल. सध्या तरी आपण हा ब्लॉग कंटिन्यू करूया. हे पूजेसाठी आहे बघा. पूजेसाठी काही नाही, खूप सिंपल पूजा. फक्त मेन गोष्टी ज्या आहेत देवाला वाहण्यासाठी काय बोलतात त्याला, आगाडा. फुटाणे. हा, फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य असतो तो, आणि आगाडा आणि हराळ या दोन गोष्टीच खूप मॅन्डेटरी असतात या पूजेसाठी. देवीसाठी हा मेन, हा ते प्रसाद आणि आगाडा. आणि हे मेन फुलं वाहिली जातात त्याची, आगाडा आणि हराळी आणि फुलं. आणि जी आपल्याकडे घरात फळं अवेलेबल असतील ती फळं. तर आमच्याकडे आज एवढे सगळे फळं आहेत म्हणून घेतलेत. प्रत्येक वेळेस आमच्याकडे काहीच नसतं, कधी कधी केळीच असतात, तेच आम्ही घेतो. आज आहेत म्हणून घेतलेत. आणि देवीसाठी ओटी.
तर मंडळी, आपल्याकडे असं सांगितलं गेलं आहे की जरा जिवंतिकेची जी पूजा आहे ती श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने करावी आपल्या मुलांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी. पण मला असं वाटतं की ही पूजा जर आई आणि वडील दोघांनी मिळून केली तर याचं फळ जास्त मिळेल. त्यामुळे चार्वीच्या जन्मापासून श्रावणातल्या दर शुक्रवारी आम्ही अशी ही पूजा करतो. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.